2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे मुंबईला आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्मारक आहे अरबी समुद्रात त्याचं जलपूजन करण्यासाठी. आणि म्हणून नेमकं तिथं खऱ्या अर्थाने काम झालं आहे का नाही हे शोध मोहीम आम्ही महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं हे उद्या दिनांक 7 तारखेला ऑक्टोबरला आम्ही घेतली होती. मला थोडी पार्श्वभूमी मुद्दाम सांगायचं आहे की शिवाजी महाराजांचं स्मारक हे महाराष्ट्रात नसल्यामुळं पहिल्यांदा जर कोणी आवाज उठवला ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी. मुंबई महानगरपालिकेच्या समोर शिवाजी महाराजांचं स्मारक उभा राहावं ही त्यांची इच्छा होती. त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केला की त्याचा सगळा खर्च मी करायला तयार आहे. पण त्यावेळी राजकीय अनेक परिस्थिती अशा निर्माण झाल्या आणि ते पुढे जाऊ शकले नाही. त्यात मला आता खोल काय जायचं नाही आहे. पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे व्हावं हे प्रथमतः सुशीलकुमार शिंदे काँग्रेसच्या वतीने ही मुवमेंट सुरू झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना अशोकराव चव्हाणांनी 2010ला हा विषय घेतला पण तो पुढे काही गेला नाही. 2014ला भाजप शिवसेना सत्तेत आलं. तिने इच्छा व्यक्त केली आणि मग 2016ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच घाई गडबडीने पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं जलपूजन झालं. आता 2024 आहे. कोट्यावधी रुपये खर्च केला असं तिथं सांगितलं जातं. पण नेमकं काय खर्च केलाय तिथं हे पाहण्यासाठी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण उद्या हे तिथं पाहायला जाणार आहोत. पण त्याच्या अगोदरच इतकी धास्ती या भाजप शिवसेना सरकारने घेतली की तिथं लावणारे सगळे बोर्ड्स, आम्ही सगळ्या गोष्टी नियम बाहेरच्या कुठेही गेलो नाहीये. सगळे बोर्ड्स पलीकडं भाजप शिवसेनेचे बोर्ड लागलेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे बोर्ड लागलेत, आता आमचे सुद्धा बोर्ड तिथे लागले. आमचे सगळे बोर्ड फाडून काढून सगळे टाकले. त्याच्या पलीकडे जाऊन इतकी त्यांनी मोहीम हातात घेतली की जिथं व्यावसायिक जे लोक आहेत त्यांना ज्यांना ऑर्डर दिल्या होत्या त्यांच्या तिथं जाऊन त्यांना धमकावून ते सगळे बोर्ड्स ताब्यात घेतले. त्यांना धमकावून सांगितलं तुम्ही प्रिंटिंग केलं तर बघा, तुम्ही तिथं बोर्ड्स लावले तर बघा, जे तुम्हाला व्हिडिओ स्क्रीनवर आम्ही मगाशी दाखवलं होतं. हा एक पहिला टप्पा त्यांच्याकडून झाला. दुसरा टप्पा जिथं आम्ही बोट बुक केल्या होत्या रीतसर बुक केलेले आहेत. आम्ही कुठला जी बोटवाल्यांना जी पेरिफेरी दिली त्या पलीकडे कुठे जायचं नाही आहे त्यांना, तिथं पण आम्ही जाणार होतो. तिथं सुद्धा त्या बोटवाल्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यांना धमकवलं आणि सांगितलं की तुम्ही जर ह्या बोटीत ह्या सगळ्या स्वराज्याच्या लोकांना जर तुम्ही घेतलं तर याद राखून ठेवा तुमच्या बोटीचे परमिशन सुद्धा आम्ही कॅन्सल करू. ही कसली दडपशाही चालू आहे. ही खऱ्या अर्थाने या भाजपची मोगलशाही आहे असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही. म्हणजे एवढी धास्ती घ्यायची. पण आम्ही काय चुकीचं करायला लागलो. आम्ही रितसर बोटीच्या परवानग्या घेतल्या, रितसर होर्डिंग्स लावले. तिथं आम्ही काय जिथं एका बोटीत 100 लोकांची परवानगी तिथं 50 लोकांचीच तिकीट आम्ही घेतले. 100 लोकांची तिकीट येईल पण 50 लोकच नेणार आम्ही. आम्ही स्पीड बोट्स घेतल्या. प्रेस मीडियाला घेऊन जाणार होतो. पण कुठं जाणार होतो जिथं जी लाईन लागलेली आहे त्या लाईनच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही तिथंपर्यंतच जाणार होतो. म्हणजे आम्ही आमचा अधिकार हा लोकांच्या पुढे जायचं नाही, लोकांना समजून सांगायचं नाही की किती हे खेळ करायला लागलेले आहेत. गडकोट किल्ल्यांचं लांबच. आणि म्हणून या सरकारने अशीच जर दडपशाही जर पुढे ठेवली किंबहुना आम्ही हे गोष्टी खपून घेणार नाहीत. मला एक उदाहरण सांगायचं आहे. तो खेरवाडी बँड्राला तो एक PI तिथला गुरव म्हणून, त्या गुरवनी काल रात्री जिथं
हे फ्लेक्स लावत होते त्या लोकांना पकडलं, ती गाडी ताब्यात घेतली, त्यांना जेलमध्ये नेलं, पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि जोरात मारण केली. मारण करायचा काय संबंध आहे? आणि त्याला वर विचारतात, अरे भाजपचं सरकार आहे, तू कसं करू शकतोस हे? मी एवढी दडपशाही आहे भाजपची? ही मोगलशाही नाही तर काय? म्हणजे इतिहासात आम्ही ऐकलं होतं मोगलशाही, हे तर मोगलशाही सारखं वागायला लागलेले आहेत. हे आम्ही खपून घेणार नाही आणि आम्ही हे चालून घेणार नाही. आणि उद्या 6 तारखेला आम्ही या मोहिमेसाठी जाणार आहे. हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. आम्हाला काय तिथं काळे झेंडे किंवा जाऊन तिथं कायदा मोडून काही करायचं नाही आहे. जे काय कायदेशीर आहे त्याप्रमाणे आम्हाला आमचं मत व्यक्त करायचं आणि तो आमचा अधिकार आहे. आणि म्हणून उद्या आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. बाकी काही विचारायचे असतील तर प्रश्न विचारू शकतो. हे 2-3 दिवसापासून चालू आहे की फ्लेक्स काढणं, किंबहुना त्या बोटीवाल्याच्या मालकांना बोलून धमकावणं. आणि जे खेरवाडीचं मी जे बोललो तुम्हाला ते काल संध्याकाळचं आहे, काल रात्रीचं. किती बोटी तुम्ही बुक केल्या होत्या? आता किती बोटींची व्यवस्था? मला वाटतं किती 100 बोटी 100 बोटी बुक केल्या, पण 50 कन्फर्म आहेत त्यातले पैसे सुद्धा आम्ही त्यांना दिले. आणि त्यांनी पैसे सुद्धा का स्वीकारले? ते पैसे का स्वीकारले? कारण का नियमाबाहेरचं आम्ही काय करणार आहे. जिथं पर्यटक फिरतात, जिथं पर्यटक राऊंड मारतात तिथंच राऊंड मारणार. आम्हाला काही जास्त लांबनं दुर्बिणी बघावं लागेल. आता हे सुद्धा तुम्ही करून देत नाही. हा काय आमचा अधिकार नाही का? आम्ही काय बोटीत जाऊ शकत नाही का? आम्ही काय त्या व्यावसायिक लोकांना सांगितलं की आम्ही दाबून आम्हाला जिथं ते खडकाळ आहे तिथं घेऊन जा? अजिबात नाही. आम्हाला नाही जायचं त्या जिथं खडकाळ आहे. आम्ही लांबनं बघू ना. म्हणजे आमचा अधिकार सुद्धा तुम्ही दाबायचा. इकडे स्वतःची चूक झाकायची, म्हणजे स्मारक तर उभा करायचं नाही, इलेक्शनच्या अगोदर येऊन खेळ करायचा आणि मतं मिळवण्यासाठी सगळी धडपड करायची. तुम्हाला थांबवण्यासाठी सगळं केलं जाते का तिथे? म्हणजे कोण करते? प्रामुख्याने भाजप? नाही, प्रामुख्याने सरकारच आणि प्रामुख्याने भाजपचे लोक. भाजपचे लोक म्हणजे कारण का मोदींचं नाव मी घेतलंय. मला सांगा 2016ला तुम्ही जलपूजन नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या हस्ते करताय. हा किरकोळ माणूस नाही, प्रथम नागरिक आहे देशाचा. ज्यावेळी पंतप्रधान मोदी तिथे येतात, मोदीजी तिथे येतात, याचा अर्थ काय की सगळ्या परमिशन्स क्लिअर पाहिजे. तुम्ही कुठलाही व्यक्ती येऊन आला नाही, तो साधा माणूस येऊन उद्घाटन करून गेलाय. ज्यावेळी पंतप्रधान येतात त्यावेळी तुमच्या परमिशन्स क्लिअर पाहिजे. आज तुम्ही बोलता की आमच्या 75% परमिशन्स आम्हाला मिळालेत, 25% राहिलेत. तर 25% राहिले, तुम्ही ही चूक आहे तुमची. तुम्ही 100% परमिशन घेऊनच नरेंद्र मोदीजींना पंतप्रधानांना बोलवायला पाहिलं होतं. ती आमची चूक आहे का? आमचा अधिकार नाही तुम्हाला प्रश्न विचारायचा? आणि म्हणून ते विचारण्यासाठी आम्ही उद्या निघालो. आता विद्यमान मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात कधी काही बोलणं झालं का? कारण काय वगैरे आहे? नाही, सविस्तर व्यक्तिगत अनेक हेच मुख्यमंत्री नाहीत. पूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा माझी त्यांच्याशी ही चर्चा झालेली आहे. मी वेळोवेळी हा आवाज उठवलेला आहे, वेळोवेळी त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. ह्याच्यावर नुसतं म्हणतात की करायचं आहे, बघू करू, पण पुढं काही नाही. आणि आमच्या सगळ्या मुख्य पदाधिकाऱ्यांना सुद्धा धमक्या यायला लागलेले आहेत. पोलीस डिपार्टमेंटकडनं सुद्धा यायला लागलेले आहेत. तुमच्यावर गुन्हा नोंद करू, तुमच्यावर हे करू, तुमच्यावर ते करू. हे चांगल्या कामासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आणि सरकारी दफ्तराच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून ह्या धमक्या येतात. हे दुर्दैव आहे. मग ही मुघलशाही नाही का? ही हुकुमशाही नाही का? ही दडपशाही नाही का? आणि आम्ही का बसायचं? उद्या तुम्हाला तिथे काही जाऊ नका वगैरे असं तर काही सांगण्यात आलेलं नाही? नाही, मला काही फोन काय आलेला नाही आहे. पण मी प्रामाणिकपणाने जो आमचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, आम्ही विचारायला निघालोय. आम्ही तिथं काही जाऊन आंदोलन करणार आहे किंवा आम्ही जाऊन तिथं काही काळे झेंडे दाखवणार आहे? काहीच नाही. आम्ही एक पर्यटक सारखंच आम्ही त्या बोटीत जाऊन बसायचं. आम्हाला जाऊन पाहणी करायची आणि लोकांना दाखवायचं, हो बाबा इथं शिवस्मारक
जी म्हणजे मुंबई आपली देशाची राजधानी, आर्थिक राजधानी, अशा ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक जसं साजेल तसं उभं राहायला पाहिजे. एक स्मारक नाही आपल्याकडं. आता ते हे तर जाऊन सामान्य आपल्या 13 कोटी लोकांना समजायला पाहिजे ना. पर्यावरणीय दृष्ट्या ते त्याला परवानगी नाकारली जाते असं एक सांगण्यात येते आणि तिथं करणं पण नैसर्गिक दृष्ट्या योग्य होत नाही असं कारण दिलं जाते. तुमचा प्रश्न एकदम रास्त आहे. हां, एक तर तुम्ही जे जीवन स्मारक आहेत गडकोट किल्ले त्याला तर तुम्ही काही करत नाही, नंबर 1. नंबर 2, हा जर मुद्दा येणार होता तर तुम्ही घाई गडबडीने का त्याचं उद्घाटन केलं? तुम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधानांना का बोलवलं? त्यांच्या हस्ते जलपूजन का केलं? हे कसं चाललं तुम्हाला? त्यावेळी तुम्हाला हा त्यांना कायदा दिसला नाही का? त्यावेळी तुमच्याकडे 100% तुमच्याकडे परमिशन नसताना तुम्ही देशाचे पंतप्रधानांना कसं बोलू शकता? आणि जर फिजिबलच होत नसेल ते अरबी समुद्रात तर तुम्ही उद्घाटन काय केलं? जयंत पाटील सुद्धा मला वाटतं पालकमंत्री असताना जी समोरची जागा फिक्स केली होती ती जागा बदलली, लांब जागा नेली. ती कशी बदलली? त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट काय आहे? ह्याची उत्तरं द्यायला पाहिजे ना. आणि हाच आमचं उद्याचं मोहीम आहे की सगळ्या लोकांच्या पुढं हा प्रश्न आणून ठेवायचा. आता एवढी सुद्धा आम्हाला अधिकार आहे. नाही, का अडवतील ते? कशासाठी अडवतील? मी काय तिचं जो कोण असिस्टंट CP असेल किंवा SP असेल त्यांनी मला सांगावं, माझी काय चूक आहे, मग बघू उद्या. माझा म्हणजे स्वराज्य पक्षाचा अधिकार काय आहे का नाही विचारायला? बाकी पक्ष म्हणून काय सध्या नवीन आता आणखी काय पुण्यातल्या बैठका झाल्या किंवा दौरा पण झाला? 11 तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं लॉन्च आहे पुण्यात. आणि मग आमचं स्वराज्य पक्षाचे अनेक उद्दिष्ट, स्वराज्य पक्ष कशा पद्धतीने जाणार, विधानसभेत आमची लाईन ऑफ ॲक्शन काय असणार आहे, हे 11 ऑक्टोबरला पुण्यात हा जाहीर कार्यक्रम होणार आहे. आणि मग पुढचे टप्पे आहेत. नाशिकचे दौरे आहेत, नांदेडचा दौरा आहे आणि टप्प्याटप्प्याने वेगवेगळे दौरे आपल्याला पाहायला मिळतील. तुम्ही एकत्र आलात स्वाभाविकपणे अनेक वेगवेगळ्या पक्षातून म्हणा, वेगवेगळ्या संस्था संघटनांकडून संधीची मागणी किंवा संधीची इच्छा व्यक्त होत असेल, असा साधारणपणे ओढा काय वाटलाय का? नाही, माहोल चांगला तयार झालेला आहे. अनेक इच्छुक लोक जे तिकडे अस्वस्थ आहेत ते आम्हाला फोन करायला लागलेले आहेत. पहिलं म्हणजे हा पूर्ण आमचं प्राधान्य राहणार आहे की सगळे विस्थापित लोकांना हे तिकीट द्यावे आपण. पण जर प्रस्थापित लोकांच्याकडनं जर चांगले लोक आमच्याकडे आले तर ते स्वागतच आहे. पण अस्वस्थता पलीकडे निर्माण झालेली आहे दोन्ही बाजूकडनं. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, किंवा लोक अस्वस्थ सुद्धा आहेत. त्यातून हा निश्चित फायदा आम्हाला होणार आहे. एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास असल्यामुळं ते निश्चित आम्हाला फायदे होते. नाही, काय म्हटलं? नाही, पवार साहेबांची भूमिका वेळोवेळी आरक्षणाच्या बाबतीत ते कशा पद्धतीने सांगत असतात ते मला कल्पना नाही. आणि ते ज्येष्ठ आहेत, त्यांना बाकीच्या लोकांच्यापेक्षा जास्त आरक्षणाच्या बाबतीत समजत असेल. पण माझा मुद्दा हाच आहे की जे 10% आरक्षण वाढवून दिलेलं आहे त्याला सगळ्यांचे सह्या आहेत, पण मराठा समाजाला ते मान्य नाही. त्यांची भूमिका आहे OBC मधनंच द्यायला पाहिजे, कारण का कुणबी आणि मराठा एकच आहे. त्याला वेगवेगळे मार्ग आहेत की आपण तसं सुद्धा देऊ शकतो. पण टप्प्याटप्प्याने मी सुद्धा त्या विषयावर बोलेन. पण पवारसाहेब ना जर 75% द्यायचं असेल तर त्यांनी आता पण करून द्यायला पाहिजे होतं, अजून ते घडलेलं नाही. OBC समाजातले लोक म्हणतात की जर मराठ्यांना OBC आरक्षण दिलं तर आमच्यावर अन्याय
तर राजेंनी भूमिका सर्वसमावेशक घ्यावी अशी मागणी केली. नाही, राजश्री छत्रपती शाहू महाराजांची भूमिका ही माझी भूमिका आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण हे बहुजन समाजातल्या लोकांना, अनुसूचित जाती जमाती ओबीसीना दिलं होतं आणि त्यात मराठा समाजाचा समाविष्ट होता. आता ह्या मराठा समाजाला बाहेर फेकलं गेलं आहे, त्याच्यामुळं हा अनरेस्ट आहे, हे अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तर आपल्याला त्याच्यात आपण निश्चित त्यांना घेऊ शकतो, पण त्याला एक वेगवेगळे पद्धती आहेत, पॅटर्न्स आहेत. तर त्याच्यासाठी बसावं लागेल आणि त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागेल. जातीय जनगणना झाली पाहिजे, व्हायलाच पाहिजे. कारण का अनेक समाजातले लोक अनेक ॲडव्हान्टेज घ्यायला लागलेले आहेत. ते एकदा ते 10 वर्षात ते व्हावं लागते, ते अजून झालेलेच नाही. अनेक वर्ष जात नाही गणना होणंच गरजेचं आहे. आता मी ते अनेकदा बोलून दाखवलेलं आहे, अनेकदा बोललोय मी की मनोज जरांगे पाटलांचा उद्देश आणि माझा उद्देश हा काही वेगळा नाही आहे. आणि म्हणून त्यांच्याशी मी चर्चा केली, चर्चा सकारात्मक झालेली आहे. त्यांना एकच मी त्यांना विनंती ही केलेली आहे की तुम्ही उमेदवार जे देणार किंवा तुम्हाला उमेदवार द्यायचे नाही द्यायचे हा तो त्यांचा प्रश्न आहे, पण पाडण्यापेक्षा आपण निवडून कसं आणू शकतो हा दृष्टिकोन त्यांनी ठेवावा अशी मी त्यांना सांगितलेलं एक वडीलधारी नात्याने. त्यांची जी मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण द्यावं ते दिलंच पाहिजे, त्याच्यात महापरिवर्तन महाशक्ती जी आहे तर ती मागणी त्यांची मान्य करून त्यांना सोबत घेणार. नाही, तसं काही नाही. आज तो विषय झालेला नाही आहे, त्याच्यासाठी बसावं लागणार आहे. एकदम फटाफट सगळ्या गोष्टी होती म्हणून बहुतांश त्यांच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत. पण ते आज पहिलं कुठला विषय आहे की त्यांनी लाईन आता 10 दिवसावर हे राहिलंय काय आचारसंहिता, त्यामुळे त्यांनी ठरवावं लागेल की आता हे विषय आता काही सुटत नाहीत. आता विषय कुठं सुटणार आहेत, हे सत्तेत आल्यानंतर सुटणार आहेत. तर त्यांनी कशा पद्धतीने यायचं, म्हणजे ते आमच्यावर येणार आहेत किंवा परस्पर ते कॅन्डिडेट उभा करणार आहेत, ती लाईन त्यांनी ठरवावं लागेल. पवारसाहेब काल सांगली दौऱ्यावर होते, फक्त तिसऱ्या आघाडीबाबत ते बोलताना त्यांनी खरं टिंगल केली की बाबा आम्हाला भीती आहे किंवा घाबरट निर्माण झाली, त्यांचा रोग सगळा तुमच्याकडे होता असं पवारसाहेब बोलले. माझं नाव घेतलं, म्हणजे हां हे चांगलं आहे, माझं नाव घेतलं. आता पवारसाहेबांनी ते ज्येष्ठ आहेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे, बाकी कोणाला नाही. माझ्या जर कोणी दुसऱ्याने केली तर मी ते खपून सुद्धा घेणार नाही, पण पवारसाहेबांनी पूर्वीसुद्धा माझ्यावर केलेली म्हणून माझ्यासाठी काही ते नवीन नाही. पण मला महात्मा गांधींचं एक वाक्य आठवते. महात्मा गांधी काय म्हणतात, पहिल्यांदा ते तुम्हाला दुर्लक्ष करतील, पहिल्यांदा तुम्हाला दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्यावर लढतील आणि मग तुम्ही जिंकाल. आणि म्हणून मी महात्मा गांधीजींनी जे वाक्य रचना इतकी छान पद्धतीने मांडलेली आहे, त्या महात्मा गांधीजींच्या विचाराने आम्ही पुढे चाललोय. हो, छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोच आहेत त्याच्यात. हो, म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारकच जेव्हा आपण म्हणतो ते शिवाजी महाराजांचा फोटो असल्याशिवाय ते फ्लेक्स पूर्णच होऊ शकत नाही. सर्वांना आम्ही सूचित करू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये ही चाललेली दडपशाही संभाजीराजे असतील, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष खपवून घेणार नाही. परंतु या दौऱ्याची सुरुवात कुठे होईल, हा दौरा कसा असेल याविषयी मी आपल्याला सांगत आहे. छत्रपती संभाजी महाराज पुणे या ठिकाणावरनं उद्या सकाळी 6:30 वाजता या स्वराज्य भवन पासून साधारणतः शेकडो गाड्यांचा ताफ्यासह ते मुंबईला जाणार आहेत. मुंबईला जात असताना या ठिकाणावरनं आम्ही विद्यापीठ मार्गे, रावेत मार्गे, नवीन नॅशनल हायवे जो आहे त्या मार्गे आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ. नवी मुंबईमधल्या डी.वाय. पाटील स्टेडियम पाशी संपूर्ण महाराष्ट्रातनं इतर महाराष्ट्रातले जे बांधव आहेत, आम्ही आता साधारणतः पश्चिम महाराष्ट्रातले बांधव पुण्यातून निघणार आहोत. उत्तर महाराष्ट्र, नवी मुंबई, कोकण, बाकी इतर काही जो भाग आहे मराठवाड्याचा समृद्धीमुळे तिकडनं लवकर जाता येतं, ते सर्व बांधव नवी मुंबईमध्ये येतील. डी.वाय. पाटील या ठिकाणी हजारो गाड्यांची संख्या छत्रपती संभाजी महाराजांना पाठिंबा देत शिवाजी महाराजांचं स्मारक शोधायला डी.वाय. पाटील स्टेडियम या ठिकाणावरून संभाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये ही मोहीम पुढे चेंबूरच्या दिशेने जाईल.
चेंबूर या ठिकाणी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, स्मारक आहे, त्या स्मारकाला 9:30 वाजता संभाजी महाराज पुष्पहार अर्पण करतील. पुण्यावरनं सकाळी 7:30ला निघणार आहोत. 8:30च्या आसपास आम्ही नवी मुंबई, 9:30 वाजता चेंबूरच्या शिवाजी महाराज स्मारकापाशी, त्यानंतर साधारणतः 10:30 वाजेपर्यंत आम्ही मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहोत. त्या ठिकाणी परिपूर्ण अशा बोटची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला लाईफ जॅकेट्स असतील. एका बोटीमध्ये 100ची कॅपॅसिटी असणाऱ्या 50 बोट बुकिंग केल्याची आपण पावती बघितलेली आहे. साधारणतः 5,000 लोक आम्ही बोटिंगच्या माध्यमातून पूर्णपणे समुद्रामध्ये घेऊन जाऊ शकतो अशी तयारी केलेली आहे. परंतु साधारणतः 40% संख्या जर कमी केली तर 3,000 लोक बोटीच्या माध्यमातून समुद्रामध्ये जातील. त्याला शासकीय ज्या परवानग्या आहेत, म्हणजे ज्या बोटीला जी मिळालेली परवानगी आहे त्या पद्धतीनं सुरक्षा असेल, परवाने असतील, या सगळ्या गोष्टी घेऊन त्याचे पैसे रितसर आम्ही भरलेले आहेत. उद्याच्या मोहिमेला, या दडपशाहीला, त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा जो पुतळ्याच्या बाबतीमध्ये भाजपने जो क्रेडिट घेतलं होतं, राजकारण केलं होतं, ते जनतेसमोर मांडायला मीडिया प्रतिनिधींचं आम्हाला सहकार्य लाभणार आहे. तुम्ही सहकार्य द्यावं अशी अपेक्षा आम्ही स्वराज्य पक्षाच्या वतीने, संभाजीरावांच्या वतीने व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस भाजप शिवसेना सरकार सत्तेत आलं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या नावावर त्यांनी मतदान घेतलं आणि याच शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरती स्वराज्य पक्ष त्यांना सत्तेमधनं पाय उतार व्हायला भाग पाडत, एवढा शब्द तुम्हाला देतो. उद्याच्या गोष्टीसाठी तुमचं सहकार्य मिळावं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.